नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात आपण सर्व? स्वामी माऊलींच्या कृपेने आपण सर्व निश्चितच छान असणार आहेत. आणि सकाळीच मी आपल्या सर्वांना एका कम्युनिटी पोस्टद्वारे कळवलं होतं की आज एक सुंदरसा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येणार आहे. अतिशय छान व्हिडिओ आहे. तर सांगितल्याप्रमाणे एक छान व्हिडिओ मी आपल्यासाठी आज पुन्हा घेऊन आलेलो आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. जर का आपण स्वामी माऊलींचे सेवेकरी असणार किंवा आपण कधीपासून स्वामी सेवा करत असणार, बऱ्याच काळापासून, किंवा आपण नुकतेच स्वामींच्या सेवेत आले असणार, किंवा आपण स्वामी सेवेत येण्याचा विचार करत असणार, यापैकी कुठल्याही प्रकारात जर आपण असणार आहात तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओचा प्रत्येक मोमेंट, प्रत्येक मिनिट खरं तर खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला, जसं की आपण थंबनेल पाहिलं असेल, की जर तुम्ही स्वामी सेवेत असणार किंवा येण्याचा विचार करत असणार तर सावधान आपल्याला व्हायची गरज आहे. तर हे असं मी का म्हटलेलं आहे, तर याच्या मागची कारणं आपल्याला आता कळत जातील जसजसा व्हिडिओ पुढे सरकेल. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला काही 5 गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे. या 5 मुद्द्यांमध्ये एक गोष्ट आहे जी स्वामी सेवेत येताना आपल्याला रुजवायची आहे, आपल्यामध्ये अंगीकृत करायची आहे. आणि उर्वरित 4 गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वामी सेवा करत असताना, स्वामींच्या चरणी येत असताना आपल्याला या 4 गोष्टी सोडायच्या आहेत. ठीक आहे. जेव्हा आपण स्वतःला स्वामींचे सेवेकरी म्हणतो, तर स्वामींचे सेवेकरी म्हणणं सोपं आहे, पण स्वामी सेवेकरी होणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. मी मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये पण ही गोष्ट बोललेलो आहे. स्वामी सेवेकरी होणं म्हणजे खूप एक जबाबदारीचं काम आहे. जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत येतात ना, स्वामींच्या दरबारात पाय ठेवतात, त्यावेळेस जर तुम्हाला वाटतंय ना की स्वामींची कृपा तुम्हाला लाभावी, स्वामी तुमच्या पाठीशी नेहमी असावेत जसं ते म्हणतात, तर त्यासाठी तुम्हालाही काही गोष्टी करण्याची गरज असते. स्वामीही आपल्याकडून काही अपेक्षा करून असतात. फार मोठ्या अपेक्षा नसतात महाराजांच्या, पण ज्या आहेत, जेवढ्या आहेत त्या अगदी काटेकोरपणे आपल्याला पाळाव्या लागतात. तरच आपल्याला माऊलींची कृपा लाभते आणि तरच ते आपल्यासोबत राहतात. हे लक्षात ठेवा. चला मग सुरुवात करूया. त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यापैकी कोणती गोष्ट आपल्याला अंगीकृत करायची आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिला मुद्दा आणि पहिली गोष्ट मी आपल्याला सांगतो, ही गोष्ट आपल्या अंगी जर नसेल तर आपल्याला ही गोष्ट आपल्यात आणायची आहे, अंगीकृत करायची आहे. ती पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. ठीक आहे. प्रामाणिकपणा. तसा हा शब्द ऐकायला खूप छोटा आहे, कॉमन आहे. ओके, आपण नेहमी ऐकत असतो की माणसाने बाबा प्रामाणिक असावं, हे आपण ऐकतो नेहमी. पण मित्रांनो, तुमच्या सकट आणि माझ्या स्वतः सकट पण आपण सगळ्यांनी जर हा प्रश्न एकदा स्वतःला विचारला की मी खरंच प्रामाणिक आहे का पूर्णपणे, तर आपल्या मनातून उत्तर येईल नाही. आणि मित्रांनो, प्रामाणिकपणा हा गुण आपल्या स्वामींना पाहिजे म्हणजे पाहिजे, त्यांच्या सेवेकऱ्यांमध्ये, त्यांच्या लेकरांमध्ये. स्वामी सेवेकरी प्रथम प्रामाणिक असावा. आता प्रामाणिक असणं म्हणजे काय? बघा, प्रामाणिकपणा म्हणजे हा अगदी या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला याची व्याख्या समजते. ठीक आहे. स्वामी सेवेकऱ्याने प्रामाणिक असावं म्हणजे काय, तर खूप लहान लहान गोष्टी आहेत की स्वामी सेवेकरी जो असतो ना,
त्याच्या नीतिमत्तेमध्ये खोट नसावी. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जर स्वामी सेवेकरी म्हणवतोय तर एक गोष्ट लक्षात घ्या, दैनंदिन तुमच्या जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये छोट्यातल्या छोट्या गोष्टीत किंवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीत आपण स्वतःशी प्रामाणिक आधी राहिलं पाहिजे. लहान लहान गोष्टीतही कुणाला फसवण्याची जी एक नीतिमत्ता असते ना, ती स्वामी सेवेकऱ्याला शोभत नाही. स्वामींना ते अपेक्षित नाही आपल्याकडून. लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा. किती लहान गोष्ट म्हणजे काही असू द्या, की आपण बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनात करतो ना, आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत आपण सहज खोटं बोलतो, किंवा काहीतरी आपला वैयक्तिक आपण म्हणू की फार मोठा नाही, छोट्या छोट्या स्वार्थापोटी आपण सहज खोटं बोलतो, है ना. आता म्हणजे काही तर बघा, बऱ्याचदा असं सुद्धा होतं की आपण जेव्हा स्वामी मार्गात येतो आणि आपण महाराजांच्या दरबारात जाऊ लागतो, केंद्रात वगैरे जाऊ लागतो, सेवा काही सामूहिक सेवा असतात त्या आपण करायला जातो. कधी कधी आपल्याला काही कारणास्तव सेवेला जाणं समजा नाही जमलं, तर आपलं ना केंद्रात गेल्यानंतर, जसं की माझ्या बाबतीत सांगतो, केंद्रात गेल्यानंतर तिथले जे केंद्राचे केंद्र प्रमुख असतात किंवा त्या ठिकाणचे जे ज्येष्ठ सेवेकरी मंडळी असते, त्यांच्याशी आपलं एक छान नातं जोडलेलं असतं. मग आपण जेव्हा एखाद्या सेवेला उपस्थित नसलो ना, तर मग ते आपल्याला सहज फोन करून विचारतात की काय झालं, तुम्ही आज आले नाही सेवेला. तर मग आपल्याला प्रश्न पडतो की आता काय सांगावं बाबा. कारण आपलं कारण जर कधी असं असलं की ते सांगायला आपल्याला आवडणार नसेल किंवा ते सांगू शकत नाही, तर मग अशा वेळेस आपण सहज काहीतरी कारण सांगतो. नाही, मी बाहेर गावी होतो, किंवा मी असं इकडे गेलो होतो, किंवा असं तात्काळ असं काम निघालं, किंवा हाच आजारी पडला, तोच आजारी, किंवा स्वतःच म्हणतो की माझी तब्येत बरोबर नव्हती. कुठलं तरी आपण कारण सहज 2 मिनिटात शोधून काढतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आणि तुम्ही एका स्वामी सेवेकऱ्यांशीच अशा वेळेस खोटं बोलताय. ठीक आहे. तर मी हे फक्त एक उदाहरणाखातीर देतोय. हे एक उदाहरण मात्र आहे. तर अशा वेळेस आपले स्वामी आपल्याकडनं काय अपेक्षा करतात ना, तर खोटं बोलू नका. तुमचं जे काही जेन्युइन कारण आहे ते आपण बोला. स्वामी ऐकतात. स्वामी आपली प्रत्येक गोष्टीवर आपलं लक्ष ठेवून असतात. स्वामी, हे बघा लक्षात ठेवा, तसे तर ते सगळ्या जगाचे स्वामी आहेत. ओके, चराचरात ते व्यापलेले आहेत, सगळ्यांवर त्यांचं लक्ष असतं. पण लक्षात घ्या, जी लोक स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणवतात, आपल्यासारखी लोक, तर आपल्यासारख्या लोकांवर स्वामींचं विशेष लक्ष असतं. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीवर महाराज लक्ष ठेवून असतात. मग अशा वेळेस ना, आपण स्वामी सेवेकरी आहोत ना, नका बोलू खोटं. जे काही कारण आहे ना, ते सांगून टाका की असा असा प्रॉब्लेम होता म्हणून मी नाही येऊ शकलो, किंवा सांगून टाका मला सकाळी सकाळी सेवा होती, माझ्याकडनं नाही उठलं गेलं, कंटाळा आला. सांगून टाका. काय होणार आहे? समोरचा व्यक्ती कदाचित आपल्याला ज्येष्ठ सेवेकरी असतात, ते आपल्याकडनं अपेक्षा करतात, तर ते बोलतील तुम्हाला, पण महाराजांच्या नजरेत तुम्ही चुकीचे ठरणार नाहीत. महाराज तुमच्यावर तसे तर रागवत नाही, माऊली कधी रागवत नाही, पण जे महाराजांना वाईट वाटेल ना, ते वाटणार नाही. महाराजांना जे अपेक्षित आहे ते आपण वागतोय याचं समाधान आपल्याला राहील, आणि माऊली पण ती गोष्ट बघतायत स्वामी, हे लक्षात घ्या. ठीक आहे. खोटं बोलण्याची गरज नाही. हे उदाहरण दिलं. दैनंदिन जीवनात अशा खूप इन्सिडेंट येतात आपल्या रोजच्या लाईफमध्ये. शक्य तेवढं स्वामी सेवेकऱ्याने शक्य तिथपर्यंत प्रामाणिक असायला पाहिजे. आणि प्रामाणिक असण्याची आणखीन एक व्याख्या म्हणजे, तुम्ही भले सगळ्या जगाशी खोटं बोलू शकता, पण माणसाने कधीही स्वतःशी खोटं बोलू नये. स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहावं, असं तुम्ही ऐकलेलं असेल. ओके. तर बघा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी खोटं बोलायला लागतात ना, स्वतःला फसवायला लागतात, त्या दिवशी तुम्ही स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मारून घेतात, है ना. म्हणून प्रामाणिक स्वामी सेवेकरणे आधी असावं. ओके. प्रामाणिकपणाच्या खूप व्याख्या आहेत, आपण जास्त त्यात नका जाऊयात. ठीक आहे. फक्त हा गुण लक्षात ठेवा, जो स्वामी माऊलींना आपल्याकडनं पाहिजेच असतो, तो म्हणजे स्वामी सेवेकरी प्रामाणिक असावा. ठीक आहे.
त्यानंतर आता दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. ही गोष्ट आपल्याला आपल्यातून काढून टाकायची आणि ती गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे द्वेष आणि मत्सर. ठीक आहे, द्वेष व मत्सर हे असे गुण आहेत ना, जे स्वामी सेवेत चालत असताना, स्वामी मार्गात चालत असताना आपल्या मार्गातील सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर आहे. ओके, आपल्या स्वामी सेवेवर पाणी फिरवणाऱ्या या गोष्टी आहेत, द्वेष आणि मत्सर. मित्रांनो बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वामी सेवा करत असतात ना, आपण जसं की आपण नित्यसेवा जी सांगतो महाराजांची, 3 अध्याय क्रमशः स्वामी चरित्र सारामृत व 11 माळी स्वामी समर्थ या मंत्राचा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप. ठीक आहे, ही सेवा कशासाठी असते ना, खरं तर याच्यात त्या ज्या 11 माळी आपण जाप करतो ना, तर त्या त्याच्यासाठीच असतात की आपल्या अंगी जे षड्रिपू असतात, म्हणजे आपले जे विकार असतात, तर प्रत्येक माळ प्रत्येक विकारासाठी ही तो जाप केला जातो. आणि ती सेवा करत असताना त्याचं मुख्य ध्येय असतं की आपल्यातल्या षड्रिपूंचा नाश व्हावा. द्वेष आणि मत्सर हे त्यातीलच आहेत. मग जर आपण स्वामी सेवा करतोय ना, तर मित्रांनो आपल्यातले हे जे द्वेष आहे, द्वेष असेल, मत्सर असेल, दोष जे आहेत, तर हे हळूहळू पण कमी व्हायला पाहिजे. नाहीतर असं नको की आपण वर्षानुवर्षे स्वामी सेवा करतोय परंतु माझ्यातला द्वेष जात नाहीये, मत्सर करण्याची सवय. द्वेष आणि मत्सर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे ना. लहान लहान गोष्टी असतात, टाळायचा प्रयत्न करणं. आपल्याला बऱ्याच म्हणजे जवळजवळ प्रत्येकाला या सवयी असतात कमी अधिक प्रमाणामध्ये, की सहज ना आपण 2 व्यक्ती उभे आहोत आणि तिसऱ्या एखाद्याबद्दल आपण बोलतोय. ठीक आहे, तर बोलता आपण न कळत किंवा जाणून बुजून आपण त्याच्या नकारात्मक गोष्टींमध्ये जायला लागतो आणि त्या व्यक्तीबद्दल आपण नकारात्मक बोलायला लागतो. त्याने असं नाही करायला पाहिजे, तो तर असा आहे, तो तर तसा आहे. हे बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अगदी प्रामाणिक माझं मत सांगतो की कोण कसा आहे हे ठरवण्याचा आपल्याला काही अधिकार नसतो. ठीक आहे, कोण किती वाईट आहे किंवा कोण किती चांगलं आहे हे आपल्यापेक्षा जास्त आपल्या स्वामींना, माऊलींना माहिती आहे. ठीक आहे, कोणालाही वाईट ठरवण्याचा अधिकार आपल्याला कधीच नसतो. आपल्याला जिव्हा दिलेली आहे. ओके, याचा अर्थ असा नाही की आपण कोणाबद्दल काही बोलत राहावं. जर आपल्याला जिव्हा दिलेली आहे तर त्या जिव्हेवर जर तिला काही काम नसेल ना, त्यावेळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप येऊ द्या ना, आयुष्याचं कल्याण होणार आहे है ना. काही गरज नाही आहे. जर आपण एखाद्याबद्दल चांगलं नाही ना बोलू शकत तर कृपया करून वाईटही बोलू नका, कारण तसं करून तुम्ही स्वतःचं खूप मोठं आध्यात्मिक नुकसान करता, हे लक्षात घ्या. आध्यात्मिक मार्गावर चालत असताना ना मित्रांनो, एक एक पायरी आपण सर करत जातो. जसे आपण सेवा रुजू करत जातो महाराजांच्या चरणी, तर आपली एक एक पायरी सर होत जाते. पण जेव्हा आपण या षड्रिपूंच्या आहारी जातो ना, तर आपण पुन्हा खाली येतो. आपण त्या वरती गेलेल्या पायऱ्यांवरनं पुन्हा खाली येतो. आपलं केलेलं जे असतं ना सेवा, ती वाया जाते मित्रांनो. या गोष्टींमुळे लक्षात घ्या. तर द्वेष आणि मत्सर प्रत्येकाच्या अंगी आहे, कमी अधिक प्रमाणात आहे. कृपया करून ह्या गोष्टी, हे बघा, थोडंसं आपल्याला कळत नाही, आपण त्या गोष्टी करतो. म्हणजे आता आपण जर एखाद्याला म्हटलं की बाबा तू तर सतत द्वेष करत असतो, तुझ्या अंगी द्वेष आणि मत्सर करणं हा अवगुण आहे, तू कमी करून टाक. आपण कोणालाही तुम्ही सांगून बघा, कधीच कोणी मान्य करणार नाही. मी असं केव्हा केलं, कोणी असंच म्हणेल है ना. कारण हेच षड्रूप असतात. षड्रूप आपल्या आत लपलेले असतात, परंतु ते आपल्याला आपली ओळख होऊन देत नाहीत. आपल्याला कळत नाही की हे विकार आपल्यात आहेत. हे लक्षात घ्या. जसा एखादा पॅरासाइट असतो ना, परजीवी, ठीक आहे, तो जसं शरीरात लपलेला असतो पण आपल्याला माहिती नसतं आणि तो आतून आपल्याला पोखरत चालतो, आपल्याला खात चालतो, संपवतो. षड्रिपू हे द्वेष, मत्सर यासारखे जे अवगुण असतात ना, हे पॅरासाइट सारखे असतात.
परजीवी असतात ते आहेत आपल्यात, पण ते आपल्याला कळू देत नाही आणि हळूहळू आपल्याला खाऊन टाकतात. हे लक्षात घ्या. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहात, तर ह्या गोष्टी आपल्यात अजिबात असता कामा नये मित्रांनो. नाहीतर आपल्याला स्वामी माऊली म्हणजे जे म्हणतो ना आपण, एक आईची दया, आपल्याला तिची माया मिळायला पाहिजे ना स्वामींची, ती तुम्हाला मिळू नाही शकणार मित्रांनो, तुम्ही किती सेवा करून घ्या. हे लक्षात घ्या. ठीक आहे, या गोष्टी ऐकायला खूप लहान वाटतील, परंतु स्वामी सेवेत यांचं महत्त्व प्रचंड मोठं आहे. आणि अशीच एक गोष्ट मी पुढची तुमच्यासमोर परत घेऊन येत आहे. तिसरी गोष्ट आणि एक अत्यंत महत्वाची आणि मोठी गोष्ट, ती म्हणजे इगो, आपल्यातला अहंकार. अहंकार हा एक असा विषय ना मित्रांनो, की याच्यावर आपण कितीतरी वेळ बोलू शकतो. आपण म्हणतो ना, तो अमुक अमुक व्यक्ती खूप अहंकारी आहे, त्याला तर खूप इगो आहे, है ना. तर हा इगो आणि अहंकार म्हणजे नेमका काय? तर आपल्याला अहंकाराची व्याख्या थोडीशी आपल्याला असं वाटते ना, की गर्व. गर्व म्हणजे की जसं बाबा एखाद्याला पैशांचा गर्व असतो, एखाद्याला त्याच्या प्रॉपर्टीचा किंवा इतर कसल्या तरी गोष्टीचा, आपण म्हणतो ना याला नेमका कसला इगो आहे. तर बघा, हा इगो छोट्या छोट्या गोष्टीतनं येतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसतो. जसं मी आत्ताच तुम्हाला द्वेष आणि मत्सर बद्दल सांगितलं ना, की हे पॅरासाइट सारखे आहेत, ते तुम्हाला आहेत पण दिसणार नाहीत. तसाच हा अहंकार पण आहे. आपल्यातला अहंकार ओळखणं हे आपल्याला सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. लक्षात घ्या. जसं म्हणतात ना, की एखादा वेड्या माणसाला, ते वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आपण म्हणतात ना, की प्रत्येक वेडा हेच म्हणतो की मी वेडा नाहीये. हे तसंच असतं अहंकाराचं पण. लक्षात घ्या, अहंकार हा प्रत्येकाच्या आत असतो दडलेला, पण कोणीच मान्य करत नाही की मी अहंकारी आहे. आता हा अहंकार म्हणजे ना मित्रांनो, याच्या तसा अहंकार हा शब्द आपण सगळे शिकत आहात शाळेपासून. सगळ्यांना याचा एक जनरल अर्थ माहिती म्हणून मी ते आपल्याला सांगणार नाही. स्वामी सेवेत असताना आपल्यातला अहंकार आपल्याला कसा जाणवू शकतो, मी याच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगतो. बघा, काय असतं ना, की आपण जर समजा काहीतरी काम करत असताना जर आपण आपल्या पद्धतीने काम केलं आणि कोणीतरी येऊन तुम्हाला म्हटलं, की बाबा तू चुकलाय, हे तू असं नको करायला पाहिजे होतं. ठीक आहे, कोणीतरी आपल्याला आपली चूक दाखवली, तर यावर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली काय असते? काहीही सांगतो का? कस काय? असं होऊच शकत नाही. असं कस काय? किंवा आपण जरी ही गोष्ट नाही बोललो तरी मनातून आपण लगेच कधीच ती गोष्ट बघत नाही की खरंच असं असेल का, की खरंच मी चुकलो असेल का, किंवा कदाचित मी चुकलो असेल म्हणून हा व्यक्ती बोलतोय. आपण त्याच्यावर उलट प्रतिक्रिया देतो. तर बघा, उलट प्रतिक्रिया देणं म्हणजे काय? तर हा सुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे, की मी कस काय चुकू शकतो, है ना. मी कस काय चुकू शकतो, हा सुद्धा एक अहंकार असतो. तर आपण स्वामी सेवेकरी असताना अशा वेळेस ना आपण स्वतः एक मिनिटं घ्यायला पाहिजे, की समोरचा व्यक्ती जे काही मला माझी चूक दाखवतोय त्याच्यात काही लॉजिक आहे का? खरंच मी चुकतोय का? थोडा वेळ घ्या, ऑब्झर्व करा, विचार करा, मग त्याच्यावर प्रतिक्रिया द्या. बरं, प्रतिक्रिया देताना नाही, कदाचित तुमची चूक असू शकते किंवा तुमची चूक नसूही शकते. चूक असली तर अगदी प्रामाणिकपणे तिला मान्य करा, आणि चूक नसली तरी त्याच्यावर आपली प्रतिक्रिया ही सौम्य असली पाहिजे. ओके, हे लक्षात घ्या, खूप महत्वाची गोष्ट आहे. अहंकार म्हणजे अगदी
तुम्हाला सांगतो ना मित्रांनो, मी माझ्यावरून सांगतोय. मी मी तुम्हाला सांगण्याआधी कोणतीही गोष्ट जे मी स्वतः अनुभव करतो ना स्वामी सेवेत असताना आणि स्वामींच्या मार्गात चालत असताना, मी तीच गोष्ट तुमच्यासमोर घेऊन येतो. हा अहंकार म्हणजे मी तुम्हाला माझ्या स्वतःवरून सांगतो, की मी सुद्धा आज स्वामी मार्गात आल्यानंतर, महाराजांच्या चरणी आल्यानंतर, आज मी जो आहे ना, मी इथून 4 वर्षापूर्वी फार वेगळा होतो. माझा स्वभाव फार वेगळा होता. म्हणजे आपण म्हणतो ना, अहंकार आहे पण आपल्याला कळत नाही. तर काय असतं ना, की आपल्याला एक आपण म्हणतो ना, एक असतो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, एक असतो ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास. तर लक्षात घ्या, हा जो अहंकार असतो ना, हा कधी कधी म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तर आहेच, 100% आहे. पण लक्षात घ्या, हा अहंकार तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये, आत्मविश्वासामध्ये सुद्धा लपलेला असतो. खूपदा जेव्हा ज्याला तुम्ही आत्मविश्वास म्हणतात, की हा तर कॉन्फिडन्स आहे, सेल्फ कॉन्फिडन्स, तर त्याच्यात सुद्धा अहंकार दडलेला असतो. हे लक्षात घ्या. आपण त्याला सहज आत्मविश्वासाचं नाव देऊन देतो. आत्मविश्वास असायलाच पाहिजे मित्रांनो. मी त्याबद्दल नाही म्हणत आहे. आत्मविश्वास नक्की असावा. पण मित्रांनो, या आत्मविश्वासामध्ये आणि अहंकारामध्ये ना एक बारीकशी, एक अगदी बारीक लाईन असते. ती ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे. खूपदा आपण विश्वासाच्या किंवा आत्मविश्वासाच्या नावाने अहंकार पाळत असतो. हे मी स्वतःवरून सांगतोय मित्रांनो. याचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. आणि तुम्हाला एक हे पण सांगतो, तुम्हाला मी जे आतापर्यंत बोलतोय, प्रामाणिकपणा आपल्यात असायला पाहिजे. आपल्यात द्वेष व मत्सर नसावा. तिसरं मी आता सांगत आहे, की आपल्याला अहंकार नसावा. ह्या गोष्टी तुमच्यात आणण्यासाठी किंवा सोडण्याच्या गोष्टी सोडण्यासाठी तुम्हाला फार प्रयत्न करायचे नाहीयेत. तुम्हाला एकच गोष्ट करायची, स्वामींची सेवा अखंड करत राहायची. आणि जीवनात स्वामी सेवा करत असताना तुमच्या जीवनात जे जे काही होतंय, तुम्हाला जो काही जितका काही त्रास होतोय, तो निमूटपणे महाराजांच्या चरणी लक्ष लावून तो सहन करत राहायचा. ठीक आहे. तर निमूटपणे सगळं सहन करत राहायचं. तुमच्या आयुष्यात महाराज असे असे प्रसंग आणतील ना, हे मी तुम्हाला म्हणजे अगदी शाश्वती देऊन सांगू शकतो. तुमच्या आयुष्यात स्वामी सेवा जर करायला लागले, तर तुमच्या लाईफमध्ये महाराज असे असे प्रसंग आणतील आणि तुम्हाला ते दिवस दाखवतील ना, की त्या दिवसातनं जाता जाताच तुमच्यात प्रामाणिकपणा यायला लागेल. तुमच्यातले द्वेष, मत्सर व अहंकार गळून अगदी नष्ट होईल हळूहळू. कधी झाला तुम्हाला कळणार नाही. पण यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे स्वामी सेवा करावी लागेल आणि स्वामींवर विश्वास ठेवावा लागेल, कितीही वाईट सिच्युएशन आली तरी. कारण मुळात हे सगळे वाईट सिच्युएशन, वाईट दिवस हे आपले, ते तर आहे, प्रारब्ध असतो. महाराज ते प्रारब्ध आपल्यासमोर पटापट आणतात आणि इतका त्रास सुरू करतात, की आपल्यामधले जे काही षड्रिपू आहेत ना, अवगुण, ते अजून वर येतात. कधी कधी तर इतका त्रास होतो ना, की खूप लोक, मी स्वतः माझ्यावरून सांगतो, की आपण अक्षरशः महाराजांशी भांडतो, महाराजांना नको नको ते बोलायला लागतो. लक्षात घ्या, इतक्या लेवल पर्यंत महाराज आपल्यासमोर त्रास घेऊन येतात. मग हे तेच आहे. अशा वेळेस बघा, जेव्हा आपण महाराजांशी भांडतोय, महाराजांवर आरोप करायला सुद्धा आपण चुकत नाही, इतके वाईट सिच्युएशन आयुष्यात येतात. मग आपण जेव्हा महाराजांवर आरोप करतोय ना मित्रांनो, तर लक्षात घ्या, इथे आपल्यातला अहंकार हा सगळ्यात ठळकपणे दिसतो. की आपल्यातला अहंकार इतका बळावलेला आहे ना, की तुमच्या आयुष्यात होणाऱ्या त्रासांसाठी सुद्धा तुम्ही स्वामींना दोष देतायत,
परंतु आपण तिथे हे नाही बघत की मला हे जे त्रास होत आहेत याच्यात माझी काही चूक आहे का, है ना. चला ते मागच्या जन्माचं प्रारब्ध वगैरे जाऊ द्या, ते तर आपण नाही, आपल्याला माहिती आहे आता. ह्या जन्माचं तर आपल्याला माहिती आहे ना. तर त्या वाईट दिवसांमध्ये ना, माझे दिवस जेव्हा चांगले होते तेव्हा मी कसा वागलोय, कशी वागली हे आठवा. मी किती लोकांचं मन दुखवलंय, किंवा मी किती वेळा प्रामाणिक वागलेली आहे, किंवा मी कोणत्या कोणत्या गोष्टीत मी खोटेपणा केलेला आहे, मी किती वेळा लोकांचा द्वेष केला आहे, मत्सर केला आहे, हे कृपया करून प्लीज शांत चित्ताने बसून जर आठवणार ना, तुम्हाला सगळं आठवेल. तर मग ते आठवा आणि सगळ्यात आधी ते महाराजांसमोर बसून मान्य करा आणि ते असं आणून महाराजांच्या चरणी सोडा. ठीक आहे, की महाराज हे सगळं होतं, पण आता हे तुमच्या चरणी वाहिलेलं आहे, याला जाळून टाका. असं तुम्ही ज्या दिवशी म्हणता ना, त्या दिवशी तुमच्यातला द्वेष, मत्सर, अहंकार जळून खाक झालेला असतो. तुम्ही मनाने अगदी आतून बाहेरून निर्मळ झालेले असतात, आणि आतून बाहेरून निर्मळ मनुष्यच महाराजांच्या चरणाजवळ बसू शकतो. त्याच्याच डोक्यावर महाराज मायेनं हात फिरवतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, खूप महत्व आहे या गोष्टींचं, खूप महत्व आहे. आणि हे सगळं तुमच्याकडून महाराज करून घेतील. महाराजांना अपेक्षा आहे आपल्याकडून या गोष्टींची, पण जर तुम्ही ते करत नाही ना, पण त्यांच्या सेवेत स्थिर राहा. त्यांना काय पाहिजे ते तुमच्याकडून सगळं करून घेतील. तुम्हाला चांगले वाईट दिवस म्हणजे जसे तुम्ही आहात, जसे एका डॉक्टरला माहिती असतं ना, की एखाद्या ह्या व्यक्तीला काय ट्रीटमेंट द्यायची, त्या व्यक्तीला काय ट्रीटमेंट द्यायची, याचा प्रॉब्लेम काय, त्याचा प्रॉब्लेम, तसं महाराजांना माहिती असतं. हा कोणत्या उपायाने ठीक होणार आहे. ठीक आहे, आपली नस, प्रत्येक गोष्ट नस महाराजांना माहिती आहे. आपण काय केल्याने किंवा आपल्या सोबत कसं वागलं पाहिजे हे महाराजांना अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि ते आपल्याला आपल्या स्वभावानुसार आणि आपल्या पात्रतेनुसार आपल्याला ते पद्धत वापरतात, आणि त्या पद्धतीने ते आपल्यातले सगळे अवगुण हळूहळू जाळतात. फक्त त्यांच्या सेवेत टिकलेलं राहू, आपण टिकून राहिलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, अहंकार झाला. चौथी गोष्ट आहे जी स्वामींना अजिबातच मान्य नाही खरं म्हणजे, आणि ती गोष्ट म्हणजे मांसाहार. ठीक आहे, हे बघा लक्षात घ्या, आजच्या कंडिशनला जगात खूप लोक स्वामी सेवा करतात, पण त्यातला प्रत्येक जण शाकाहारी नाहीये, हे पण खरं आहे. ठीक आहे, अनेक लोक मांसाहारी पण आहेत स्वामी सेवेत असणारे, अनेक लोक शाकाहारी पण आहेत. शाकाहारी लोक पण स्वामी सेवा करतात, अनेक मांसाहारी लोक सुद्धा स्वामी सेवा करतात. आता मांसाहारी लोकांनी स्वामी सेवा करावी की नाही करावी, हे बघा, मी हे ठरवणारा कोणी नाहीये मित्रांनो. मी एक छोटासा स्वामींचा सेवेकरी आहे आपल्यासारखाच, पण माझ्या छोट्याशा बुद्धीला, अल्पशा बुद्धीला जे वाटतंय ना, मी तेवढं सांगतोय. हे बघा, आपण असं नाही म्हणू शकत की जर तुम्ही मांसाहार करताय तर तुम्ही स्वामींकडे येऊच नका, असं नाही म्हणत. आपण मांसाहार करतोय, काही त्यानंतर कोणत्या तरी निमित्ताने, काही कारणाने जीवनात तुम्ही स्वामी दरबारात आलात, स्वामींकडे आलात, तर एक लक्षात घ्या, स्वामींनी तुम्हाला बोलावून घेतलं. ठीक आहे, तर मग तिथून पुढे जात असताना ना, हळूहळू हळूहळू आपण जसं महाराजांना ओळखायला लागतो ना, तसं आपल्याला म्हणजे स्वतःची जाणीव व्हायला लागते की बाबा मांसाहार मी जो करतोय तर हे कितपत योग्य आहे. ओके, मी माझंच उदाहरण पुन्हा एकदा आपल्याला देतो. मी तुम्हाला खरं सांगतो, स्वामी साक्षी आहेत,
मी आजपासून जवळजवळ मला 3.5 वर्ष अंदाजे झाली मांसाहार सोडून. पण त्याच्या आधीच्या माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः असा होतो ना, की मी 7 दिवसामधून कमीत कमी 4 ते 5 दिवस मी मांसाहार करायचो. हा माझा म्हणजे हे माझं नॉर्मल आयुष्य होतं, की शाकाहार म्हणजे आणि शाकाहारी भाज्या वगैरे हे मला म्हणजे खायला अजिबातच आवडायचं नाही. मी 4 ते 5 दिवस मांसाहार म्हणजे नाही काही असेल तर अंडे खाणं, हे खाणं किंवा रविवारी, शनिवारी वगैरे बुधवारी मांसाहार हे माझं मी असा होतो मित्रांनो माझ्या आधीच्या आयुष्यामध्ये. पण काय झालं ना, मी जेव्हा स्वामींच्या चरणी आलो, माझे जेव्हा दिवस फिरले ना, मग महाराज बघा, मी तुम्हाला आत्ताच बोललो ना, की कोणाला कसं सरळ करायचं, हे स्वामींना खूप चांगलं माहिती आहे. कोणाला कोणती भाषा समजते, हे माऊलींना खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्यांनी असं चक्र फिरवलं ना माझ्या आयुष्याचं, की मी प्रथम तर त्यांच्या दरबारात तर आधी पण जायचो महाराजांच्या दरबारात. पण चक्र असं फिरवलं ना, की आधी जर मी 2दा जात होतो ना, आता 10दा जायला लागलो. ठीक आहे. त्यांच्याकडे ओढ माझी वाढली आणि जसं मी स्वामी मार्गात यायला लागलो, स्वामींच्या सेवा करायला लागलो ना, तर माझ्या मनाला ना कुठेतरी ही गोष्ट बोचत होती, की माझ्या घरात जिथे आधी सुरुवातीला आमचं जे किचन आहे, तर किचनच्या समोरच एक मार्बलमध्ये एक जागा आम्ही बनवली होती स्वामींसाठी. म्हणजे तिथे मार्बलची इकडे आणि इकडे एक भिंत आहे. मध्ये एका कडप्प्यावर आम्ही महाराजांचा म्हणजे एक अधिक मूर्ती ठेवली होती. मोठी मूर्ती होती खरं तर. स्वामींची मूर्ती होती आणि त्याच्या अगदी समोरच आमचा किचन ओटा होता. तर बघा, जोपर्यंत मी महाराजांची सेवा म्हणजे मी केंद्राशी जुळलो नव्हतो वगैरे, सेवा वगैरे करत नव्हतो. महाराजांच्या फक्त आरती वगैरे ज्या YouTubeला वगैरे सापडायच्या, मी त्या कधी टाइम भेटला करायचो, कधी नाही करायचो. तेवढी माझी सेवा चालू होती. तर तोपर्यंत ना मी मांसाहार वगैरे करत राहायचो. समोर महाराजांची मूर्ती आहे, त्यांच्यासमोर मांसाहार म्हणजे शिजवलं जातंय. मला काहीच वाटायचं नाही. पण बघा, तुम्हाला सांगतो ना, मी जसं स्वामींच्या सेवेत यायला लागलो, केंद्रात जायला लागलो, केंद्राशी जुळलो आणि ज्या सेवा मला मिळाल्या, त्या सेवा करायला लागलो ना, तर स्वामी स्वामी साक्षी आहेत मित्रांनो. मला कुणी सांगितलं नाही. ते मला तेव्हा ते जाणवायला लागलं, की अरे, इथे महाराजांची मूर्ती आहे, मी इथे महाराजांची पूजा करतोय आणि समोर हप्त्यातनं काही दिवस का असेना, पण समोर मांस शिजवलं जातंय. ह्या गोष्टीची माझ्या मनात भीती पण येऊ लागली आणि मला त्याची लाज पण वाटू लागली. जी खरं म्हणजे आधीच वाटायला पाहिजे होती, पण ती नाही वाटायची. पण जेव्हा मी स्वामी आईंची सेवा करायला लागलो ना, तेव्हा मला अत्यंत किळसवाणी फिलिंग येऊ लागली. स्वतःची खूप लाज वाटू लागली, की अरे, मी हे काय करतोय? एका बाजूला मी स्वामींची सेवा करतोय आणि एका बाजूला त्यांच्यासमोर मांस शिजवून खातोय. मित्रांनो, ही गोष्ट काही दिवस खूप त्रास देत होती मला आणि एक दिवशी याचा म्हणजे ही गोष्ट इतकी कळसाला गेली ना, की त्या एकेच दिवशी मी मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलंय. तर त्या एकाच दिवशी मी आणि माझ्या पत्नीने ठरवलं, की आजपासून मांसाहार बंद. तर आमच्या घरातल्या त्याच जागेवर स्वामींच्या त्याच मूर्तीसमोर उभं राहून तिने आणि आम्ही शपथ घेतली महाराजांसमोर, की महाराज, आतापर्यंत आम्ही मांसाहार केला. आम्हाला बुद्धी नव्हती किंवा होती, पण आम्ही तिचा वापर नाही केला. महाराज, आजपर्यंत जे झालं ते सगळं तुमच्या पायाशी ठेवत आहे. त्याचं आम्हाला काय फळ द्यायचंय किंवा त्याचे भोग आम्हाला कसे भोगायला लावायचे, स्वामी तुम्ही बघा. परंतु महाराज, आता तुम्ही मती दिलेली आहे, मतीत प्रकाश तुम्ही पाडलेला आहे, तर इथून पुढे महाराज मांसाहार करणार नाही. हे आम्ही दोघांनी महाराजांसमोर त्या दिवशी एकाच दिवशी शपथ घेतली आणि त्या एका दिवसातच आम्ही मांसाहार सोडला. वचन दिलं स्वामींना आणि ते वचन आजपर्यंत पाळत आहोत. काहीही होऊन जाऊ द्या. मध्यंतरी
आरोग्याच्या दृष्टीने पण प्रॉब्लेम्स आले. खूप जण सांगायचे की मांसाहार बंद केला त्याच्यामुळे, अचानक तुम्ही मांसाहार सोडून दिला, एवढ्या वर्षापासून खाताय, शरीराला सवय नसते, असं अचानक सोडू नये, तुम्ही हळूहळू सोडा वगैरे वगैरे. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वेगवेगळं मत मांडत होता. पण ते सगळं बाजूला ठेवून फक्त प्रत्येक वेळेस डोक्यात एकच गोष्ट ठेवलेली की स्वामींना वचन दिलेलं आहे. आता काही होऊन जाऊ दे, स्वामींना दिलेलं वचन मोडू शकत नाही. आणि आमच्या स्वामींनी आमच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. एवढा कोरोना गेला, कोरोनामध्ये सुद्धा कोरोना झाला, मलाही झाला, माझ्या मिसेसला झाला. खूप लोक सांगायची, डॉक्टर्स पण सांगायचे की खायला पाहिजे, शरीराला आत्ता जास्त गरज यायची वगैरे वगैरे. पण नाही, माऊलींवर विश्वास होता, स्वामींवर विश्वास होता. स्वामींनी केसालाही धक्का लागू दिलेला नाही आमच्या आजपर्यंत. आणि मांसाहार बंद करून मला माझ्या शरीराला काहीतरी त्रास झाला किंवा काहीतरी कमी पडतंय असं मला कधीच नाही वाटलं. उलट मी तुम्हाला सांगतो, मांसाहार खरं तर खूप मोठा विषय आहे. मांसाहार बंद केल्यानंतर आपली बुद्धी सुद्धा सात्विक होते, एक लक्षात घ्या. साधा नियम आहे. जसा आपला आहार असतो तसा आपला विचार पण असतो, एक लक्षात घ्या. ठीक आहे. शाकाहारी झाल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपली बुद्धी सात्विक राहते आणि महाराजांचा सेवेकरी हा सात्विकच असावा, विचाराने पण आणि आचाराने पण. ओके. तर सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट, मांसाहार महाराजांना अजिबात मान्य नाहीये. हे सत्य आहे. हे ज्या व्यक्तीला मान्य करायचं असेल तो मान्य करू शकतो, ज्याला मान्य करायचं नसेल तो कदाचित करणारही नाही. हा प्रत्येकाचा मित्रांनो आपला वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु याच्यावर आपण विचार नक्की करावा, एवढी मी विनंती करतो. ओके. आणि एक शेवटची गोष्ट सांगतो. व्हिडिओ मोठा झालेला आहे, परंतु मित्रांनो खूप महत्वाच्या आहेत या गोष्टी, म्हणून मी वेळेची चिंता नाही करत. 5वा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, परस्त्री माते समान हे वचन आपल्या ठायी रुजलेलं पाहिजे. ही स्वामी मार्गातील आणि विशेष करून मी ज्या मार्गाची गोष्ट करतो, दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग, या मार्गाचा हा पाया आहे. हे वचन म्हणजे परस्त्री माते समान. मित्रांनो, एका स्वामी सेवकाने कुठल्याही स्त्रीला, ती कुठल्याही वयोगटातील असो, लहान असो मोठी असो, तर त्या स्त्रीला एकतर मातेचा किंवा आपल्या बहिणीचाच दर्जा स्वामी सेवकाने दिला पाहिजे आणि तिच्याशी वागताना हे भान ठेवूनच वागलं पाहिजे. स्वामी सर्व माफ करतील, पण ही गोष्ट महाराज माफ करत नाहीत. हा अवगुण जर तुमच्यात असेल तर असणं एक वेगळी गोष्ट आहे, परंतु जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात येतात तर स्वामी तुम्हाला सगळ्यात पहिले त्यांना ज्या गोष्टी नको आहेत त्यांची स्वामी तुम्हाला वारंवार जाणीव करून देतात. ओके. एकदा नाही, वारंवार स्वामी जाणीव करून देतात की ही गोष्ट तू बंद कर, ही गोष्ट तू करू नको, ही मला मान्य नाहीये. तर स्वामी जेव्हा तुम्हाला वारंवार ही गोष्ट जाणीव करून देतायत ना, तर तुम्ही एकदा तरी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि ती गोष्ट बंद करायला पाहिजे. परस्त्री माते समान हा महाराजांचा म्हणजे हा अगदी कठोर नियम आहे. अगदी कठोरपणे हा आपल्याला पाळायचा असतो. आपल्या जे काही मन असतं ना, त्याला आवर घालायचा आणि तुम्ही स्वामींच्या दरबारात जर जाताय, स्वामींकडे जाताय ना, तर ही गोष्ट अजिबात काढून फेकायची, बिलकुल अजिबात नकोय. स्त्रीकडे बघताना तिला मातेच्या किंवा बहिणीच्याच दृष्टीने बघायचं आहे. प्रत्येक स्वामी सेवेकरी हा स्वामींचा जो खरा सेवेकरी असतो तो पुरुषाला गुरुबंधू मानतो आणि स्त्रियांना गुरुभगिनी मानतो. हे लक्षात घ्या.
अगदी शुद्ध मन असलं पाहिजे, काचेसारखं निर्मळ असलं पाहिजे. आणि ह्या बाबतीत स्वामी तुमच्यावर आहे ना अगदी क्षणोक्षण नजर ठेवून असतात. आणि स्वामी बऱ्याचदा तुमच्यासमोर असे प्रसंग आणतील की तुम्ही हा नियम अगदी कटाक्षाने पाळताय की नाही पाळताय हे तुमची परीक्षा बघण्यासाठी महाराज तुमच्यासमोर अनेक प्रसंग आणतील. तर त्या प्रसंगातनं, त्या परीक्षेतनं तुम्ही पास झाले पाहिजे. म्हणून खूप सावध असायचं. थंबनेलमध्ये मी जे दिलेलं आहे ना सावधान, तर मित्रांनो ते याच गोष्टींसाठी दिलेलं आहे की ह्या सगळ्या 5 गोष्टी मी ज्या सांगितल्या, जर आपण स्वामी सेवेकरी आहात तर या 5 गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्याच पाहिजे. अन्यथा सावधान, गाठ स्वामींशी आहे. है ना? स्वामी मार्गात येण्याचा रस्ता आहे, जाण्याचा रस्ता नाहीये, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही स्वामींकडे आलात तर तुम्ही चांगले असा नाहीतर तुम्ही वाईट असा, तुम्हाला स्वामींकडेच राहायचं आहे. स्वामी एकदा आपल्याकडे आलेल्याला जाऊन देत नाहीत. न सोडती कदा स्वामी जा घेती हाती. है ना? तारक मंत्राची ओळ आठवा. स्वामींनी एकदा ज्याला हातात घेतलं त्याला कधीच ते सोडत नाहीत. मग तो जर वाईट व्यक्ती असेल तर तो जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत महाराज त्याला प्रचंड म्हणजे इतका तो त्रासातून जाईल, लक्षात घ्या. जीवनाला वैतागणार आपण. मी सावधान याच्यात मी म्हटलेलं आहे. आपण स्वामी मार्गात आलात ना, मग लवकरात लवकर आपल्यातल्या या अशा वाईट गुणांना सोडण्याचा प्रयत्न आपल्याकडून आधी होऊ द्या. त्यात महाराज मग तुम्हाला साथ देतील. पण जर काही केलं तुम्ही तुमचे दुर्गुण सोडायला तयार नाही आहात तर मग सावधान, महाराज तुम्हाला प्रचंड त्रास होईल. मित्रांनो लक्षात घ्या, महाराज अशा परीक्षा द्यायला लावतील की मग लोक जीवनाला वैतागतात. ते याचमुळे. म्हणून आपल्यातले हे दुर्गुण आधी सोडा. आपल्या म्हणजे आपण आहे ना आतून बाहेरून निर्मळ होण्याचा प्रयत्न करा. आणि पूर्ण महाराज जसं एखाद्या भट्टीत आपण सोनं तापवतो ना मित्रांनो, तसं आपल्याला तापवून घेतात. एक लक्षात घ्या. आणि सोन्यापेक्षा आपल्याला सुंदर ते बनवतात. है ना? स्वामी सेवेकरी हा सोनं नसायला पाहिजे. स्वामी सेवेकरी हा परिसासारखा असायला पाहिजे. ज्याच्या संपर्कात तो येईल ना त्याचं सोनं होईल, असा असावा स्वामी सेवेकरी. एवढं लक्षात घ्या. तर मित्रांनो ह्या 5 गोष्टी माझ्या मनात खूप दिवसांपासून येत होतं की मी माझ्या स्वामी सेवेकरांना ह्या 5 गोष्टींपासून नक्की सावधान करावं, या कटाक्षाने पाळाव्या, असं मी सांगावं आपल्याला. अशी माझी खूप दिवसापासून इच्छा होती. आणि स्वामींच्या प्रेरणेने ती इच्छा आज पूर्ण झाली. मी माझ्या परीने माझ्या तोडक्या शब्दात आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो माझे शब्द कदाचित तोडके असू शकतात, कमी असू शकतात, परंतु या 5 गोष्टींची किंमत कमी नाहीये, एवढं लक्षात घ्या. आणि जर आपण स्वामी सेवेकरी आहात किंवा होऊ पाहत आहात तर कृपा करतो, विनंती करतो, या 5 गोष्टी अगदी कटाक्षाने पाळा. कारण आपल्या स्वामी माऊलींना आपल्याकडून हे सर्व अपेक्षित असतं. आणि जे आपल्या स्वामींना अपेक्षित आहे, आपलं प्रथम कर्तव्य आहे ते आधी करणं. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, या 5 गोष्टींपैकी आपण आपल्याकडे जे काही असेल ते सोडा. आणि एक गोष्ट मी घ्यायला सांगितली, प्रामाणिकपणा. तो आहेच. माझे सगळे स्वामी सेवेकरी प्रामाणिकच आहेत, पण तो आणखीन वाढवा, एवढी विनंती करेल. मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या इतर स्वामी सेवेकरांपर्यंतही हा व्हिडिओ नक्की पोचवा, जेणेकरून स्वामींना अपेक्षित एक सेवेकरी घडावा. आणि याच्यात आपला सुद्धा हातभार लागेल मित्रांनो. ओके. स्वामी इतरांपर्यंत पोहोचवणं याच्यापेक्षा मोठी स्वामी सेवा दुसरी नाही, हे मी नेहमी सांगतो. तर लक्षात घ्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.
आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जर आपण नवीन असणार चॅनलवर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक सुंदर आणि महत्त्वाचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा. श्री स्वामी समर्थ.